हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू बॅक माय चॅनल साद स्कूल ऑफ फायनान्स. आज मी तुम्हाला पॅराबॉलिक सार हे इंडिकेटर लाईव्ह मार्केटमध्ये नेमकं कशा प्रकारे आपल्याला यूज करायचं आहे ते मी आता सांगणार आहे. म्हणजे आपल्याला लाईव्ह ट्रेडिंग ही करायची आहे. आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पॅराबॉलिक सार ही इंडिकेटरचा वापर आपल्याला कसा करायचा असतो ते सांगितलेलं आहे. आणि त्यामध्ये बाईंग आणि सेलिंग हे कसे करायचे आहे ते देखील मी सांगितलेलं आहे. तर आज आपण इन्फोसिस या स्टॉकमध्ये आपण ट्रेड करणार आहोत. इन्फोसिस स्टॉकमध्ये आपल्याला हे पहा, या ठिकाणी मी पॅराबॉलिक सारे इंडिकेटर ऑलरेडी मी इथे सेट केलेला आहे. आणि आपला जो रूल असा आहे की जर पॅराबॉलिक सारचे जर डॉट्स हे वरच्या कॅन्डलच्या वरच्या साईडला असते तर आपल्याला त्या ठिकाणी सेलिंग करायची असते. तर हे पहा, या ठिकाणी पॅराबॉलिक सारचे जे डॉट्स आहेत ते वरच्या साईडला आहेत, म्हणून आपल्याला इथे सेलिंग करायचे आहे. तर आता आपण या ठिकाणी सेलिंग करणार आहोत. तर मी ऑप्शन ट्रेडिंग करते, त्यामुळे मी ऑप्शनचं या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. तर 1600चा मी पुट बाय करणार आहे आणि त्याची जी प्राईस आहे सध्या रनिंग प्राईस ही 31 रुपये चालू आहे. ठीक आहे, तर आपण या ठिकाणी ट्रेड घेऊया. मी या ठिकाणी फ्रंट पेज ॲप्लिकेशन ओपन करते. ॲप्लिकेशन ओपन होत आहे. आपण या ठिकाणी इन्फोसिस 1600 पुट पी म्हणजे पुट बाय करणार आहोत आपण. बाय. तर या ठिकाणी आपण 400 क्वांटिटी घेणार आहोत. म्हणजे 400 क्वांटिटी म्हणजे याचा एक लॉट होत असतो. तर आपण या ठिकाणी इंट्राडे सिलेक्ट केलेला आहे आणि आपण या ठिकाणी सबमिट केलेला आहे. आपली ऑर्डर ही प्लेस झालेली आहे. आणि आता आपण आपली पोझिशन पाहूया, म्हणजे आपलं प्रॉफिट लॉस आपण PNL आपल्या पाहत राहूया. ठीक आहे, आता आपल्याला सध्या 60 रुपये प्रॉफिट चालू आहे. आपण 32 रुपये 85 पैशाला आपण बाय केलेला आहे आणि आता रनिंग प्राईस ही 33 रुपये चालू आहे. ठीक आहे, आत्ता आपल्याला 2360 रुपये प्रॉफिट चालू आहे. 2400 रुपये रनिंग प्रॉफिट चालू आहे. ठीक आहे, प्राईस ही 38 रुपयेपर्यंत गेलेली आहे. 39 रुपये आपण 32 रुपयाला बाय केलेला आहे. 2440. पॅराबॉलिकचे जे डॉट्स आहेत ते अजूनही वरच्या साईडलाच आहेत इंडिकेट केलेले, त्यामुळे आपण आपली पोझिशन ही बंद करणार नाही आहोत. 2500 रुपये सुद्धा प्रॉफिट चालू आहे. 2620 रुपये प्रॉफिट. पाहूया आपल्याला प्रॉफिट किती होणार आहे या ट्रेडमध्ये पॅराबॉलिक सारवर. 2520, 2500. नेक्स्ट कॅन्डल तयार होत आहे. आता त्याच्या अगोदरची जी कॅन्डल आहे ती रेड तयार झालेली आहे. कंटिन्युअसली रेड कॅन्डल्स तयार होत आहेत, म्हणजे आपल्या डायरेक्शनने मार्केट जात आहे. पाहूया पॅराबॉलिक सारी किती % वर्क करतं आणि आपल्याला किती प्रॉफिट होतं एंडला. ₹2560 प्रॉफिट. ₹2480, 2540. या इंडिकेटरमध्ये वेट करणं खूप महत्त्वाचं आहे. जोपर्यंत आपण वेट करणार नाही तोपर्यंत आपल्याला प्रॉफिट होणार नाही. कारण की आपण जर एक्झिट करण्याची जर घाई केली किंवा आपण थोडाफार प्रॉफिट दिसत असेल आणि आपण लगेच एक्झिट केलं ना तर आपल्याला याच्यामध्ये जास्त प्रॉफिट होणार नाही आणि आपण जास्त काळ या मार्केटमध्ये टिकू शकत नाही. आता या ठिकाणी मी तुम्हाला हे साईडवेज मार्केट आहे, पण साईडवेज मार्केटला देखील रेड कॅन्डलने ब्रेकआउट दिलेला आहे आणि पॅराबॉलिकची जी डॉट्स आहेत ते अजूनही कॅन्डलच्या वरतीच आहेत. त्यामुळे आपण या ठिकाणी स्टेबल राहणं खूप गरजेचं आहे. साईडवेज मार्केट होतं पहा, तरी देखील ब्रेकआउट हा पुट साईडलाच आलेला आहे, म्हणजे सेलिंगचाच आलेला आहे, बाय साईडला गेलेलं नाही आहे मार्केट. ठीक आहे, त्यामुळे आपण या ठिकाणी स्टेबल राहूया. पाहूया आता किती आपल्याला प्रॉफिट होणार आहे.
थोडंसं ग्रीन कॅन्डल तयार होत आहे, पण कसं असते थोडंसं तरी प्लस मायनस होणारच याच्यामध्ये. थोडी ग्रीन कॅन्डल तयार होणार, मग नंतर रेड कॅन्डल तयार होणार, थोडं हाय पण क्रिएट करणार, नंतर त्यानंतर लो क्रिएट करणार. पाहूया एंडला ही कॅन्डल रेड क्लोज होते का ग्रीनमध्ये क्लोज होते, पाहूया आता काय होणार आहे याच्यामध्ये. 1585 रुपये सध्या याची करंट प्राईस चालू आहे आणि आपला जो प्रीमियमचा जो आहे तो 39 रुपये चालू आहे. आता पाहूया आपल्याला काय होणार आहे एंडला. 2660 रुपये आपला प्रॉफिट चालू आहे सध्या. ऑप्शन ट्रेडिंग मी यासाठी करते की कारण त्याच्यामध्ये प्रॉफिट हा खूप लवकर होतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला जे लॉट साईज असतो तो लॉट साईज हा मल्टिपलमध्ये असतो. 400 जो लॉट साईज असतो त्याच्यामध्ये आपल्याला खूप जास्त लवकर प्रॉफिट होतो, बाकी काही नाही. त्यामुळे मी तेवढं ऑप्शन ट्रेडिंग करते. ऑप्शन किंवा आपलं इक्विटी दोन्ही सारखीच असते, फक्त ऑप्शनमध्ये एक्सपायरी असते जी मंथली एक्सपायरी असते. ऑप्शनबद्दलची माहिती माझ्या काही व्हिडिओजमध्ये मागच्या दिलेली आहे, ते तुम्ही व्हिडिओज पाहून घ्या. 27 रुपये प्रॉफिट, 2720, 2740, 1584 रुपये सध्या करंट प्राईस चालू आहे इन्फोसिसची. ₹2820 प्रॉफिट, 2860, 2980, सध्या प्राईस 40 रुपये चालू आहे. आपण 32 रुपयाला बाय केलेलं होतं, आता सध्या रनिंग प्राईस 40 रुपये चालू आहे. पहा 3000 रुपये आपला प्रॉफिट झालेला आहे. 3100, 3200, या ठिकाणी मी स्क्रीनशॉट देखील काढून घेत आहे. 3120, 3320, 3060, 34 रुपये प्रॉफिट आपला. पहा 34 रुपये आपला प्रॉफिट झालेला होता. पाहूया आपल्याला प्रॉफिट एंडला किती होणार आहे. खूप छान आपल्या डायरेक्शनने मार्केट जात आहे. पॅराबॉलिक सारे इंडिकेटर खूप छान वर्क करत आहे. वेट करणं खूप गरजेचं आहे. आपण जोपर्यंत वेट करणार नाही तोपर्यंत आपल्याला प्रॉफिट होणार नाही. हां, स्टॉप लॉस बी लावणं गरजेचं आहे, कारण की स्टॉप लॉस लावणं फार महत्त्वाचं आहे, कारण की जर आपण स्टॉप लॉस नाही लावला तर आपल्याला खूप मोठा लॉस होऊ शकतो. त्यामुळे स्टॉप लॉस लावून आपण वेट करणे खूप गरजेचं आहे. पण घाई नाही करायची एक्झिट करणे. थोडाफार प्रॉफिट दिसेल आणि आपण लगेच एक्झिट करणार, याला काही महत्त्व नाही आहे ट्रेडिंगमध्ये. ज्याच्याकडे पेशन्स आहे तोच या मार्केटमध्ये खूप छान प्रकारे ट्रेडर बनू शकतो, एक प्रोफेशनल ट्रेडर बनू शकतो. पहा आपण 34 रुपयेपर्यंत गेलेलो होतो आतापर्यंत. पाहूया आता काय होते एंडला. पहा या ठिकाणी पॅराबॉलिक सारचे जे डॉट्स आहेत ते कॅन्डलच्या वरच्या साईडलाच आहेत आणि खूप छान प्रकारे मार्केट हे डाऊन साईडला गेलेलं आहे. आणि इन्फोसिसची जी करंट प्राईस आहे ते 1571 पर्यंत येऊन पोहोचलेली आहे. आणि आपला जो आता रनिंग प्रॉफिट आहे तो 5480 रुपये सध्या आपला रनिंग प्रॉफिट आहे. तर पहा या ठिकाणी आपण 32 रुपयाला बाय केलेलं होतं, तर 46 रुपयेपर्यंत ह्याची प्राईस गेलेली आहे. तर पहा मार्केट हे किती छान प्रकारे डाऊन साईडला गेलेलं आहे आणि आपल्याला खूप छान प्रॉफिट या ठिकाणी होत आहे. 5640 रुपये, 5560 रुपये. पहा पॅराबॉलिक सारचे जे इंडिकेटर आहे ते 99% हे प्रॉफिटेबल आहे आणि ते वर्क करणारे इंडिकेटर आहे असं म्हणायला आपल्याला काहीच हरकत नाही आहे. पहा या ठिकाणी जे डॉट्स आहेत ते पूर्णपणे डाऊन साईडला आलेले आहेत पूर्णपणे, आणि आपल्याला कुठे असे सिग्नल्स मिळत नाहीत की आपण त्या ठिकाणी बाईंग करा, कारण की तो ब्रेक आलेलाच नाही आहे. कंटिन्युअसली डॉट्स हे कॅन्डलच्या वरच्या साईडला आहेत. पहा 5420 रुपये प्रॉफिट, 47 रुपयेपर्यंत प्राईस गेलेली आहे. जवळजवळ आपण 14 ते 15 पॉईंट्स आपण या ठिकाणी गेन केलेले आहेत. ठीक आहे, तर आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण
RSI या इंडिकेटरला पण आपण लाईव्ह मार्केटमध्ये ट्रेड करून पाहूया, जेणेकरून आपल्याला लक्षात येईल की कोणतं इंडिकेटर हे सर्वात बेस्ट वर्क करतं आणि आपल्याला प्रॉफिट करून देतं आणि प्रॉफिटेबल स्ट्रॅटर्जी नेमकी कोणती आपल्यासाठी ठरणार आहे ते आपण पाहूया. ठीक आहे, तर पाहूया आता याच्यामध्ये हायेस्ट प्राइस कुठेपर्यंत जाते. आतापर्यंत तर 47 रुपयेपर्यंत गेलेली होती. ठीक आहे, पाहूया. 5320 रुपये प्रॉफिट. मी अगोदर पण सांगितले की वेट करणंच फार महत्त्वाचं आहे. जोपर्यंत आपण वेट करणार नाही तोपर्यंत आपल्याला प्रॉफिट होणार नाही. प्रॉफिट करणे किंवा न करणे हे केवळ आपल्या हातात आहे. कारण की आपण जर घाई करणार, लवकर एक्झिट करणार, थोडाफार लॉस दिसेल तर आपण एक्झिट करणार, तर या गोष्टीला काही अर्थ नाही आहे. वेट करणंच फार महत्त्वाचं आहे. जो वेट करू शकतो तोच प्रॉफिटेबल ट्रेडर बनू शकतो. ₹1571 सध्या प्राइस चालू आहे इन्फोसिसची. त्याची ओपनिंग प्राइस जवळजवळ 1640च्या दरम्यानची त्याची ओपनिंग प्राइस होती, तर 1571 पर्यंत त्याची प्राइस येऊन पोहोचलेली आहे. ठीक आहे, जवळजवळ 60-70 पॉईंटची मुवमेंट आज इन्फोसिस या स्टॉकनं दिलेली आहे पॅराबॉलिक SAR या इंडिकेटरवर. ठीक आहे, मी माझी पोझिशन ही अशीच चालू ठेवणार आहे आणि असं म्हणायला काहीच हरकत नाही आहे की पॅराबॉलिक SAR हे इंडिकेटर खूप वर्क करतं आणि आपल्याला प्रॉफिटेबल बनवून देतं. तर ठीक आहे, भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपण नॉलेजला घेऊन जाणार आहोत नेक्स्ट लेवलला. धन्यवाद. ठीक आहे, आता आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये RSI या इंडिकेटरला यूज करून पाहूया, जेणेकरून आपल्याला क्लिअर होऊन जाईल की कोणती स्ट्रॅटर्जी ही चांगल्या प्रकारे वर्क करते. ठीक आहे, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.